इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण 40। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र गुण 40। प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, विधाने पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 1 भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होत। योग्य उत्तर आहे क डॉक्टर MS स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 2 IIT ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे। योग्य उत्तर आहे ड अभियांत्रिकी। प्रश्न क्रमांक 3 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। योग्य उत्तर आहे ब 14। प्रश्न क्रमांक 1 ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गटातील जी जोडी चुकीची आहे ते ओळखून लिहिणे अपेक्षित आहे। पहिल्या गटातील चुकीची जोडी आहे ड चंद्रशेखर मंडल आयोग, ही जोडी चुकीची आहे। दुसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे ड अमर शेख चित्रसंग्राहक, ही जोडी चुकीची आहे। तिसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे अ कावसजी दावर पोलादाचा कारखाना, ही जोडी चुकीची आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 अ पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा। कोणतीही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 भौतिक साधने, पेहराव, अलंकार, राजमुद्रा, नाणी, प्रार्थनास्थळे। प्रश्न क्रमांक 2 ब्रिक्स संघटनेचे सहभागी देश ब्राझील, भारत, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका। प्रश्न क्रमांक 3 भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा। व्यक्ती 1 भारताचे पहिले शिक्षण मंत्री, कार्य विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला। 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष। 3 प्राध्यापक सय्यद राऊफ, अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले। आणि 4 अनुताई वाघ, कोसबाड प्रकल्प। प्रश्न क्रमांक 2 ब पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। 1 धवल क्रांती, 2 मिश्र अर्थव्यवस्था, 3 बालभारती। विद्यार्थी मित्रांनो, याबाबतची उत्तरे पुढे दिलेली आहेत। तसेच प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। 1 गिरणी कामगार संपावर गेले, 2 NCERTची स्थापना करण्यात आली आणि 3 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात। या तिन्ही कारणांची उत्तरं पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 धवल क्रांती। उत्तर 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात। 2 भारताला दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनवण्यात डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा महत्त्वाचा वाटा होता। 3 डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धोत्पादनात सहकारी चळवळीचा प्रयोग केला, त्यामुळे भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले। 4 सुरुवातीच्या काळात दूध उत्पादनात तूट असलेला देश अशी भारताची ओळख होती, परंतु डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांमुळे भारत हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला। प्रश्न क्रमांक 2 मिश्र अर्थव्यवस्था। 1 भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात। 2 समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात। आणि 3 मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते। 4 आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले। प्रश्न क्रमांक 3 बालभारती। उत्तर 1 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली। 2 शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक तयार करण्याचं काम बालभारती करते। 3 मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार केली जातात। 4 किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते। प्रश्न क्रमांक 3 कारणे लिहा। प्रश्न क्रमांक 1
गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर 1. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची जास्त रक्कम मिळत होती. 2. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. 3. 1981च्या दिवाळीत गिरणी कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. 4. गिरणी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनसमधील कपातीमुळे गिरणी कामगारांमध्ये असंतोष पसरला व गिरणी कामगार संपावर गेले. प्रश्न क्रमांक 2. NCERTची स्थापना करण्यात आली. उत्तर 1. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी NCERTची स्थापना झाली. 2. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे इत्यादीसाठी NCERTची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर 1. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. 2. विविध देशी व परदेशी वाहिन्यांद्वारे हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल इत्यादीद्वारे विविध प्रकारची माहिती नव्या पिढीला मिळण्यास मदत होते. 3. लोकशिक्षणाच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन झाली आहे. 4. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट म्हणजेच इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले आहेत, त्यामुळे लोकशिक्षण मिळण्यास मदत होते. 5. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केले आहेत. अशा प्रकारे दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल, वृत्तपट व अनुभवपट इत्यादी दृकश्राव्य माध्यमे भारताचा इतिहास लिहिण्यासाठी महत्त्वाची असतात. प्रश्न क्रमांक 4. पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला हमखास 4 गुण मिळवून देऊ शकतो. पहिला प्रश्न 1 गुणांसाठी, दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. इथे आपल्याला उत्तरं थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. 1. कोसबाड प्रकल्प कशास म्हणतात? उत्तर. अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्था कोणत्या आहेत? उत्तर. पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका, प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. तसेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 6. प्रश्न क्रमांक 1. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? प्रश्न क्रमांक 2. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा. आणि प्रश्न क्रमांक 3. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? विद्यार्थी मित्रांनो, यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश डॅश बनले आहे. योग्य उत्तर आहे ब. आर्थिक विकास. प्रश्न क्रमांक 2. भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. उत्तर आहे ब. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. आणि प्रश्न क्रमांक 3. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं थेट पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा.
प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक गुण 2. प्रश्न क्रमांक 1 गृहरक्षक दल आणि प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय हितसंबंध. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 8 ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतीही एक गुण 2. प्रश्न सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने. 1 दहशतवाद, 2 नक्षलवाद, 3 सीमावाद, 4 फुटीरतावाद आणि घुसखोरीची समस्या. प्रश्न क्रमांक 2 परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतीही एक सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा आणि 2 शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.